राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतोय। व्यासपीठावर बसलेले बंधुतुल्य केंद्राचे महापती किरणजी चन्ने साहेब, व्यासपीठावर सर्व सन्माननीय नुकताच त्यांनी प्रवेश केला ते सर्व माझे बांधव बंधू भगिनी व ज्यांनी मला खरी लढण्याची ताकद दिली ते आमचे सर्व माझ्यावर प्रेम करणारे, निष्णात प्रेम करणारे माझे पत्रकार बंधू, पालघरचे विशेषतः पत्रकार बंधू कैलास बाबाजी साहेब, ज्यांनी 2016च्या वाडा निवडणुकीच्या आंदोलनामध्ये अगदी सख्या भावापलीकडे जाऊन रोज पेपरमध्ये बातम्या कशा येतात आणि पूर्ण पानच्या पान कसे लिहून मला मोठं केलं का अगदी सामनापासून सकाळपासून सर्वच पेपरला बातम्या दिल्या ते सर्व पत्रकार बंधू आज पहिल्यांदा मी आपल्याला परवानगी न घेता आपले आभार मानतो कारण आपल्यामुळेच मी मोठा झालेलो आहे। त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी आता ही निवडणूक पालघर जिल्ह्याची लोकसभा लढण्याचा विचार करतोय त्या सर्व माझे कार्यकर्ते बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार। आपली जिजाऊ संघटना किंवा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेली 15 वर्षभर एका कुटुंबाप्रमाणे पालघर जिल्हा नव्हे तर कोकणचे 5 जिल्हे हे आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंबाच्या गरजा व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदा आपलं कुटुंब सांभाळून जो व्यवसायातून नोकरी धंद्यातून आलेला जो पैसा आहे तो आपल्या या इतर बांधवांसाठी खर्च झाला पाहिजे आणि त्यासाठी अगदी मनापासून कुठल्याही प्रकारची जात पात धर्म परप्रांतीय महाराष्ट्रीयन असा कुठलाही भेदभाव न करता येणारा प्रत्येक माणूस ज्याला शैक्षणिक अडचण आहे तो आपल्या घरचा पोरगा आहे, ज्याला वैद्यकीय बाबत कुठलीही अडचण आली तो आपला बांधव आहे समजून अगदी परमेश्वराप्रमाणे सेवा करणारा हा आपला जिजाऊ परिवार। आज गेले 15 वर्षभर काम करत असताना आपण बघितलं अनेक पुस्तकांना अभ्यास करत असताना लक्षात आलं का बाबासाहेब राहू दे, छत्रपती शिवाजी महाराज राहू दे, तर जेव्हा जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा तेव्हा हातामध्ये एक निर्णय घ्यावा लागतो आणि जसा त्याप्रमाणे जेव्हा बाबासाहेब म्हणायचे तर राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे, इथे 100% सेवा केली पाहिजे, परंतु आपण लोक समजायचो राजकारण हे गलिच्छ क्षेत्र आहे, त्या पक्षात उड्या मारतात नको तेवढा फक्त भ्रष्टाचार करतात, त्यामुळे आज लोकशाही संपण्याची वेळ आलेली। अशा वेळेस बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या सूचना दिलेल्या त्याच्या इतिहासामध्ये लिहिले त्याप्रमाणे आपली जबाबदारी का आता आपण राजकारणामध्ये हे क्षेत्र सुधारण्यासाठी आलो पाहिजे। आपण 100% सांगतो 90% 80% हा विषय नाही, उमेदवार बघून संस्थेचं संघटनेचं काम बघून मतदारांनी मतदान केलं पाहिजे। आम्ही 100% समाजकारण करण्यासाठी राजकारणामध्ये आलेलो आहे, जिथे कुठलाही संशय घेण्याची कुणाची काही गरज नाहीये, अगदी जबाबदारीने सांगतोय। आमचा लोकप्रतिनिधी आता व्यासपीठावर अर्बन बँकेचे संचालक बनले, जवळजवळ 10-12 संचालक बनले, चेअरमन बनलेले। आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी जनतेला या पालघर जिल्ह्याचे आश्वासन दिलं होतं का 38% बँक लिक्विड एनपीएला असताना आमचा कुठलाही संचालक कुठलाही भत्ता घेणार नाही, कुठल्याही ट्रिपला जाणार नाही, कुठेही जाणार नाही, 1ही रुपयाचा चहाही पिणार नाही, हे सर्व वास्तव्यात केलेलं आहे की ना अभिषेक निलेश पाटील हे जे बोलतो ते आम्ही करणारे व्यक्ती आहोत। त्यामुळे जेव्हा जिल्हा परिषदला असताना पत्रकार बंधू आपण बघितला असेल तर आम्ही जिल्हा परिषदचा चहाही कधी आयुष्यात पिला नाही, मानधन घेतलं नाही, गाडी वापरली, कुठलीही गोष्ट केली नाही। अशाच प्रकारची व्यवस्था आणण्यासाठी आपल्याला प्रत्येक शेवटचा मुखाड्याचा मतदार आपल्याला खासदार बनवण्यासाठी खासदारकी करायची, निवडणूक लढायची। निवडून येणारा कुठलाही उमेदवार तो खासदार नसेल तर आमचा प्रत्येक मतदार खासदार असेल। आज आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले, आमच्या आदिवासी बांधवांसाठी 9% बजेट आहे। आमच्या पालघर ठाणे जिल्ह्याचं विभाजन पालघर जिल्हा याच्यासाठी केलं का इथल्या आदिवासी बांधव सर्व जिल्हावासियांच्या आरोग्याच्या शिक्षणाची गरजा झाली पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात काय झाले महापती साहेब, ठाणा जिल्हाधिकारी कार्यालय होते, ठाण्याला कार्यालय होते ते कमीत कमी करप्शन तरी कमी होतं। आता जर प्रत्येक गोष्टीला डबल पैसे प्रत्येकाला द्यावे लागतात, प्रत्येक ठिकाणी टेबल वाढले नाही, आमची बोईसरची MIDC ज्याच्यामध्ये धूळ आम्ही खातो, प्रदूषण आम्ही खातो, परंतु पोट भरणारे बाहेरचे लोक ते प्रत्येक इंडस्ट्री मधून हप्ते ठरलेले आहेत आणि ते पोट भरतायत, हे चित्र आम्हाला थांबायचे दादा। कॅन्सरने मरायचं आपण प्रदूषणाचे आणि पैसे तिकडच्या AC मधल्या लोकांनी खायचं, शेतकऱ्यांचं खत विकणाऱ्या राजकारण्यांना आपण निवडून द्यायचं का? किंवा मगाशी मला खालून एक चिठ्ठी आली तर आदिवासी बांधवांना गाड्या घेऊन देतो, रोजगार करून देतो म्हणून एका महाभागाने जवळजवळ 297 65,914 तरुणांकडून 65,000 रुपयाने
नोंदणी करून वसुली केली आणि त्यापैकी फक्त 297 तरुणांना सरकारी नोकरी दिल्या। म्हणजे अशा फसवणूक करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मागे आपण जायचं का? मी येण्याच्या अगोदर अनेक वक्त्यांची भाषण ऐकली ती सत्य परिस्थिती त्यांनी जिल्ह्याची मांडली की या जिल्ह्यामध्ये उद्याला भूमिपुत्रांनी का कुठे लोकप्रतिनिधी होऊ नये का? ज्याला खरोखर समाजाचं प्रेम वाटतं, खरोखर आदिवासी बांधवांबद्दल प्रेम वाटतं, या जिल्ह्यातील राहणाऱ्या प्रत्येक गोरगरिबाबद्दल प्रेम वाटतं, त्यांनी कधी राजकारणात येऊ नये का? त्यांनी राजकारणात आलं पाहिजे। सरपंचापासून खासदारापर्यंत असे लोकप्रतिनिधी आपण निवडूया का ज्याच्या अंगाला कधी कसलाही भ्रष्टाचाराचा डाग लागला नव्हता आणि लागणार नाही। उत्तम चारित्र्याची लोक आपण निवडून देऊया का ज्यांच्या अंगाला ज्यांची कधी हिंमत नाही झाली पाहिजे का एक पत्नी असताना दुसऱ्या पत्नीशी लग्न करायचं आहे। जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतला नियम आहे का कुठल्याही लोकप्रतिनिधी तिसरा अपत्य झालं तर त्याचं पद निघावं जातं। आपण असे लोकप्रतिनिधी दिल्लीला पाठवू का कुठे खासदार जरी झाला तरी त्याला तिसरा अपत्य झालं किंवा दुसरी बायको झाली तर त्याचा खासदारकी रद्द झाली पाहिजे असे कायदे करणारे लोकप्रतिनिधी आपण पाठवू। आज या आमच्या अज्ञानाचा गैरफायदा करून धंदा उघडलेले राजकारण्यांनी शेतकऱ्यांना खत भर दिवसा MIDC मध्ये विकलं जातं, युरिया विकलं जातं, त्याचा कांड करणारे लोकप्रतिनिधी, अनेक आदिवासी बांधवांच्या जमिनी हडप करून अनेक इतर लोकांकडून उसने घेतलेले पैसे हडप करणारे राजकारणी आपल्या या जिल्ह्याने पाहिले आहेत। आता विसरा, आता आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी द्यायचे का ज्या लोकप्रतिनिधीने 100% समाजाची सेवा केली पाहिजे 12 महिने 24 तास, तो या जिल्ह्यातच राहिला पाहिजे। या जिल्ह्यातील जो बहुसंख्य समाज आहे त्या समाजातील त्यांनी आदिवासी समाज आहे त्यातून त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे, तो शिकलेला पाहिजे, त्याला कधी करप्शननी कधी 1 रुपया खाण्याची हिंमत नाही झाली पाहिजे कारण तो इथला स्थानिक भूमिपत्र असेल। अशा विद्यार्थ्याला अशा उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय। आपल्या संस्थेमार्फत गेले 15 वर्षभर आपण 8 CBSE शाळेमधून 20,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय। आपण एक असं रुग्णालय केले की शासनाने 1000 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती 2014 पासून परत घालवले, परंतु त्यांना सिव्हिल रुग्णालय बांधता आलं नाही। परंतु आपल्या रुग्णालयामध्ये अगदी लीलावती हॉस्पिटल सारख्या फॅसिलिटीज आहेत। अगदी पोटातल्या बाळाच्या सीझर पासून तर 100 वर्षाच्या आजोबापर्यंत कॅन्सर जरी झाला तरी त्याला 100% बरं करणारी आपली जिजाऊ। आपल्या जिजाऊमध्ये अगदी पत्रकार बंधू सांगतोय का आदिवासी मुली जव्हारवरून पळून येतात जिजाऊला का घरी लग्न करायला लावतात, आई वडील लग्नाच्या मागे लागतात म्हणून, आणि जाताना 4-6 महिन्यामध्ये खाकी वर्दीची सन्मान करणे ती वर्दी करतात ही आपली जिजाऊ। आपल्या जिजाऊमध्ये मोखाळेची सूर्यमाळ जवळ गावची मोहिनी भारमल नावाची तरुणी कधी ठाण्यामध्ये लग्न करून दिली। 19 वर्षाची असताना पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना तिचा पतीचं हृदयविकाराने निधन होतं आणि ते मोहिनी मार्फत लोकांची धुनी भांडी करत असते। ती आणि तिची सासू एक जण बाळाजवळ थांबत असते आणि एक जण धुनी भांडी करत असते। जेव्हा जिजाऊची पोलीस अकॅडमी ठाण्याची सुरू होते, ती जिजाऊच्या पोलीस अकॅडमीत ते क्लासला थांबत नाही, लेक्चरला थांबत नाही। मग शिक्षक तिला विचारतात, ती जसा रडायला लागते का मी आपांच्या जिल्ह्यातली आहे परंतु मी काय करू, माझ्या मुलाला खाण्यासाठी मला लोकांची धुनी भांडी करावी लागते, माझा नवरा गेलेला आहे, मी आणि माझी सासू दोघे मिळून 15 घरांची आम्ही धुनी भांडी करतो तेव्हा 7,000 रुपये आम्हाला महिन्याला मिळतात। ही घटना जेव्हा शिक्षक मला सांगतात त्या दिवशी त्या मोहिनी भारमलला आपल्या ऑफिसला बोलवलं जातं आणि तिला 7,000 रुपये मिळणाऱ्या मोहिनीला 15,000 रुपयाचा अभ्यास करण्याचा पगार देणारी आपली जिजाऊ। एवढ्या पोलीस भरतीला उशीर होतो त्याच वेळेस मुंबई महानगरपालिकेची अग्निशामक दलाची भरती निघते। अग्निशामक दलाची भरतीचं केंद्र आमच्या महेंद्र भाऊच्या कृपेने आणि त्याच्या मित्रपरिवाराच्या कृपेने झडपोली येथे करण्यात येतं। झडपोलीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये शिडी आणलेली असते, तिला 30 गुण असतात। त्या मुलीला झडपोली इथे आणलं जातं, 4 महिने भरती ट्रेनिंग घेते आणि त्या 800 विद्यार्थ्यांच्या भरतीमध्ये 109 विद्यार्थी जिजाऊचे लागले, त्यामध्ये मोहिनी भारमल लागले। हे आपल्या असंख्य बांधव आहेत। आता परवा बोईसर मधील एक प्रचंड वाईट अपघात झाला, त्याच्या अपघातामध्ये मी आणि हेमांगी चाललो होतो रस्त्याने आणि आमच्या समोर 10 मिनिटं अगोदर अपघात झाला होता। एक नवदाम्पत्य एका ट्रॅक्टरवाल्याच्या चुकीने मृत्युमुखी पावलं होतं। तात्काळ आम्ही गाडीतनं उतरलो, तात्काळ मी नरेश जोडींना फोन केला, बोईसरच्या टीमला फोन केला, त्यांची राय म्हणून फॅमिली होती। बहिणीला सांगितलं, पोलिसांना फोन केला, अँब्युलन्स बोलवल्या, 2 आपल्या अँब्युलन्स मधून त्या दोन्ही नवदाम्पत्याला तिथे नेलं।
बहिणीला सांगितलं हेमांगीला जोपर्यंत त्यांचे आई बाबा येत नाही तोपर्यंत त्यांना सांगा का प्रसूती सिरियस आहे, कारण एवढा मोठा धक्का कुठलाही जगातला बाप सहन करू शकणार नाही, आई सहन करू शकत नाही. हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांना व्यवस्थित पाणी द्या, मग त्यांना ही घटना सांगा, डॉक्टरांची भेट करून द्या आणि ते बॉडी दोन्ही पण बोईसरला पोहोचेपर्यंत आपण तिथून हलायचं नाही. नरेश जोडीनं सांगितलं का स्मशानातून ते आई बाबा त्यांच्या घरात व्यवस्थित येईपर्यंत त्यांची काळजी घेणे हे जिजाऊचं करणे, हे काम आपल्या जिजाऊचे. आम्ही नाही सांगितलं काय सांगितलं काय, केवळ मतासाठी म्हणून काम करणारे जिजाऊ नाही. पत्रकार बंधू दररोज जसे आपल्या जिल्ह्यामध्ये 3 अपत्य कुपोषणाने मृत्युमुखी पावतात, म्हणजे आई सदृढ झाली पाहिजे, अगदी आजोबा सदृढ झाले पाहिजे, त्यासाठी आपलं काम करते. आपल्याला मी त्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, आजही सांगतो, हा जर कुपोषणाचा रेट थांबवायचा आहे, दर 15 दिवसांनी आमचे काही डिलिव्हरी थांबवायचे, तर आम्ही दिलेला उमेदवार आता मी जाहीर करतोय का कल्पेश भावर नावाचा उमेदवार. आणि आमची जबाबदारी सांगतोय की ज्या वेळेस तो खासदार म्हणून होणार त्यावेळेस जर असा एखादी आमची ताई पोटातल्या बाळासहित मृत्युमुखी पावली किंवा कुपोषणाचा रेट जर असाच मृत्यूचा राहिला तर ती त्याची जबाबदारी असेल तर त्याची तो सांगणार, त्यांनी सांगणे गरजेचं नाही. जिल्हा परिषदेची जबाबदारी का आमदाराची जबाबदारी, 100% जबाबदारी त्या खासदाराची असेल. त्याचं काम आहे त्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या नावाने त्याला जर एवढं मोठं पद म्हटलं तर त्याची जबाबदारी, त्या शाळेत त्याची पोरं शिकतात तशीच व्यवस्था या जिल्ह्यामधील प्रत्येक शाळेची झाली पाहिजे. त्याचं काम आहे का तो ज्या दवाखान्यात जातो त्याचे आई वडील जातात त्याच लेवलचे दवाखाने शासनाचे या जिल्ह्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. त्याच्या भाऊ ज्या ठिकाणी भाजी घेतोय त्याचा घर जे अन्न खातं त्या अन्नाप्रमाणे त्या जिल्ह्यातला शेवटचा माणूस जो मजुरीसाठी या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात जातोय त्याला थांबवून त्याने गडबत्त्या खाल्ल्या पाहिजे, ही कल्पेशची जबाबदारी. जसं मगाशी चेन्नई साहेबांनी सांगितलं ते एका मोठ्या नेत्याकडे गेले होते, तसा ते या जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी निवडून आला 2019ला, तो माझ्या घरी आला, उघडत जो पाया पडला. मी त्याला तेवढंच सांगितलं का बाबा मला तर तुझ्याकडून काय नको, माझ्या मेवड्याला पण काय नको, कधी मदत करता आली तर आमचे जिल्हा परिषद सदस्य शिवा सांबरे आणि हबीब शेख यांना मदत कर. आणि तू ज्या समाजाच्या नावाने जन्म घेतलाय त्या समाजातून ज्या आपल्या मजुरांना 30-35% मजुरांना या तालुक्यातून त्या तालुक्यात या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जावं लागतं, त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण परत अशिक्षित राहतात, परत गरिबी राहते, त्यांना थांबवतो कुठल्याही परिस्थिती. आपल्या जिल्ह्यातून एकही आदिवासी बांधव रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाता कामा नये, त्यांच्या मुलांचं शिक्षण प्राप्त करतात. परंतु राजकारणीत लोक ते वारा आला तसे पाठ करून मोकळे होऊन जातात. परंतु मी कल्पेशला नक्कीच सांगेन, या आपल्या जिल्ह्याने खूप सोचले. आज कुपोषणाच्या बाबत जगामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव असेल, भ्रष्टाचाराबद्दलही असेल ना पत्रकार साहेब. ज्या अधिकाऱ्याला कुठेही काम मिळत नाही महाराष्ट्रात ते सगळे अधिकारी इथे पाठवले जातात, कारण हा जिल्हा हा मुख्य आणि आणल्याचा जिल्हा आहे. कोणी या लुटा त्या अधिकाऱ्यांची धुमकी झेलायला आमचे अनेक लोकप्रतिनिधी हजरच असतात, हात पसरून असतात, त्यामुळे त्यांची हिंमत वाढते. पत्रकार बंधू लिहितात, खूप लिहितात, परंतु अगदी गेंडाच्या कातडीचे असताना त्यांना कोणाला काय पडलेलं नसतं. आणि काही पत्रकार बंधूही असतात त्याच्यात चुकी जगाला, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे का या 4 पेपरने आमच्या विरोधात बातमी छापली तरी एखादा पेपर तरी आमच्या बाजूने बातमी छापला जाईल, कारण त्यांना माहिती असते मिलीजुली असते. त्याचे काही पत्रकार बंधू काही धाब्यांवरचे सप्लायर असतात, त्यामुळे त्यांना ती गरज असते एकमेकांची मिलीजुली झालेली आहे. परंतु पत्रकार बंधू आता आपल्याला स्वातंत्र्याच्या नवीन लढाईसाठी लढायचं आहे. आपल्याला बंधू भगिनींनो नवीन लढ्यासाठी लढायचं. किती दिवस आपण कुपोषणाच्या नावाने लढायचं, किती दिवस मुंबई ठाण्याच्या बिल्डिंग मध्ये काम करणारा आमचा आदिवासी दिसेल, किती दिवस समुद्रामध्ये काम करताना बोटी भरताना पाकिस्तानच्या सीमेमध्ये जाणारा आदिवासी बांधव आमचा दिसेल. हे चित्र सगळं आपल्याला थांबवायचं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये उद्या मच्छीमारांचा प्रश्न आहे, वाढवण सारखं बंदर जर येतंय तर त्या बंदराचा दुष्परिणाम जर शेतकऱ्यांना होत असेल, शेतकऱ्यांना मच्छीमारांना त्या वेळेस समाज बांधवांवरती, इथल्या भूमिपुत्रांवरती किंवा इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती अन्याय होईल, त्यावेळी जिजाऊ त्यांच्या बरोबर असेल हा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. समाजातील सर्व लोक आपल्याला एकत्र राहायचे, परप्रांतीय बांधव असले तरी ते सुद्धा आज आपल्याकडे राहतात. भारत हा आपला देश आहे, आपल्याला भारतीय राज्यघटना मान्य आहे, आपल्याला संविधान मान्य आहे. त्याच्यामुळे इथे येणारा प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे. त्यांच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी आणि सर्वांच्या आपण घेतली पाहिजे. मी नक्कीच सांगतो, महापती साहेब आम्ही तलासरीला एका दिवशी आम्हाला सीबीएसई शाळेला जागा दिली होती, एका हॉटेलमध्ये जागा दिली होती. परंतु राजकारण कुठल्या लेवलला आमच्या जिल्ह्यात जातं हे चन्ने साहेब उदाहरण सांगतो. अगदी उद्याला भूमिपूजन त्या शाळेच्या इमारतीचं सीबीएसई स्कूलचं
आमचा एक लोकप्रतिनिधी आहे, त्याला या जिल्ह्याची काय देणं घेणं आहे, तो त्या मालकाकडे जाऊन बसला आणि सांगतोय की बाबा या जिल्ह्यामध्ये अजिबात त्या निलेश कांबळेला जागा देऊ नको, अजिबात शाळा होता कामा नये. दुसरा एक लोकप्रतिनिधी गेला सकाळी जाऊन त्या जागेवरती झेंडे लावून बसला. म्हणजे आम्हाला आमच्याच लोकांना शिक्षण द्यायचं नाही, आमच्याच विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं नाही, आमच्याच लोकांना आरोग्य व्यवस्था द्यायची नाही. या अशा प्रकारची जी संकुचित वृत्ती आहे यांना कुठेतरी हद्दपार आपल्याला करावा लागेल. माझं आणि नानांबरोबर बोलणं झालं होतं की एखादा चांगला उमेदवार मिळाला तर नक्कीच आपण त्याच्या पाठीशी राहू, परंतु जर सगळ्याच राजकीय पक्षांना जर उमेदवार चांगले मिळत नसतील तर मात्र आपल्याला कल्पेश बावनसारखा एक चांगला उमेदवार पर्याय म्हणून समाजाला द्यावा लागेल. आणि मला खात्री आहे का गेल्या 15 वर्षाच्या कामामध्ये प्रत्येक गावातील विद्यार्थी आपल्याकडनं सरकारी नोकरी लागलेले. आपलं स्वप्न आहे आज कल्पेश बावन नावाचा आपल्याकडे आरेखो असणारा पोरगा जो महाराष्ट्रामध्ये पहिला आला, ललित मौले सारखा ज्याला वडील नव्हते तो मुलगा महाराष्ट्रात नगर विकासला पहिला आला. अशा हजारोच्या संख्येने आपल्या जिजाऊ मार्फत विद्यार्थी नोकरी लागले. असा कुठला गाव नाही, कुठला पाडा नाही का तिथले रुग्णांना आपल्याकडून जिजाऊ मार्फत मदत केलेली नाही. हा जिजाऊचा हा सगळा परिवार आहे. जिल्हा कोकण हा आपला परिवार ते समजून 100% प्रामाणिकपणे सेवा केली जाते. आपल्याला खूप पुढे जायचंय. परवा कल्याणला फिरत होतो, चंद्र साहेब नवल वाटेल जवळजवळ 19 मीटिंग आम्ही घेतल्या कंटिन्यू. 19 मीटिंग मध्ये एकही बांधवाला किंवा भगिनीला IIT काय माहिती नाही. ज्या जे महापालिका क्षेत्र जे म्हणतात का हे कोणत्या सिटी बनवायला होते स्मार्ट सिटी, त्या स्मार्ट सिटी मध्ये 19 मीटिंग घेतल्या. तिथे प्रत्येक मीटिंग 200 300 लोकांची होती. कुठल्याच माणसाला IIT काय माहिती नाही. परंतु मला या जिल्ह्यात आमच्या आदिवासी बांधवांना, आमच्या SC बांधवांना, आमच्या मच्छीमार बांधवांना सगळ्यांना विनम्र विनंती करायची की आपल्या गडपोळीच्या अकॅडमीमध्ये इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला हा कुपोषणाचा जिल्ह्याचा डाग मिटवायचा तर आपल्याला आपल्यातून डॉक्टर करायचे. त्यासाठी नीटच्या क्लासेसची व्यवस्था इयत्ता 9वी पासून सुरू केलेली आहे. 100% 40 विद्यार्थी आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजेत. अशा प्रकारची तयारी करायची आणि किमान 40 विद्यार्थी हे IIT ला गेले पाहिजेत. आरक्षणाचा फायदा हा आम्हाला उच्च दर्जाच्या पोस्टात मिळाला पाहिजे. त्यासाठी IIT ला आपली मुलं गेली पाहिजे. त्या दृष्टीने JEE क्लासेस इयत्ता 9वी पासून आहेत. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस इयत्ता 9वी पासून आहेत. ज्या आपल्या जिल्ह्याने बघितलेले का विद्यमान खासदार देवतुल्य श्रीमान चिंतामणी वंदा साहेब जे विद्यमान खासदार असताना त्यांचं हार्ट अटॅक हृदयविकाराच्या धक्क्याने दिल्ली येथे निधन झालं. त्यांची बॉडी मुंबईला आल्यानंतर 8-8 तास एअरपोर्ट वरती वाट बघत ठेवली आणि त्या उघड्या नागड्या फिरणाऱ्या नट्यांची बॉडी आली तर त्याला VVIP ट्रीटमेंट श्रीदेवीची बॉडी घरी गेली होती. हे चित्र आपल्याला सांभाळण्यासाठी आपल्याला आपले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्फत उच्च पदावर गेले पाहिजेत. अगदी वयाच्या 21व्या वर्षी पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी या मातीतून या जिल्ह्यातून गेले पाहिजेत. अशा प्रकारची स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करून घ्यायला हवी. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी कशा स्पर्धा परीक्षेकडे वळतील, कशा आपली मुलं शिकली पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणुका हे तर आपल्याला अगदी छोटासा विषय कारण आपण जे आपले जे लाभार्थी त्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचा. आपल्याला कुठलंच खोटं काम करायचं नाही, कुणावरही टीका करायची नाही. ज्या आधीच्या लोकप्रतिनिधी जे काय कर्म केले असतील ते त्यांचे ते बघतील, त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं पडलं नाही. आपलं काम हे स्वच्छ काम आहे आणि स्वच्छ काम शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचा. व्हॉट्सअप किंवा इतर कुठल्याही ग्रुपवरती कुणी कितीही विरोधाभास करण्यासाठी आपल्याच बांधवांना चढून काहीतरी चुकीच्या कमेंट टाकल्या तरी सुद्धा अजिबात निश्चय होऊ नका. आपण आपल्या नेत्यावर विश्वास ठेवा, जिल्ह्यावर विश्वास ठेवा, उमेदवारावर विश्वास ठेवा. तर आम्ही कुठलंही चुकीचं काम केलं नाही आणि करणार नाही. जर आम्हाला चुकीची कामं करायची असतील तर कशाला हॉस्पिटल काढायचे, कशाला शाळा काढायच्या. आम्ही गेले 2-2, 3-3 लग्न आम्ही मजा करत फिरलो असतो. पण आपल्याला ती गोष्टी करायच्या नाही. भ्रष्टाचारातून आलेला एकही रुपया आपल्या घरापर्यंत येता कामा नये. आपल्याला खूप चांगलं काम करायचंय. आपल्याला या मातीत जन्माला आलोय तर या मातीतील शेवटच्या माणसाला काय द्यायचंय तो कुठल्याही पूर्ण करण्यासाठी आपली जबाबदारी. मी नक्कीच सांगतोय, माझ्याशी नोकऱ्यांचा विषय निघाला होता. आपल्या या लोकसभा क्षेत्रामध्ये कमीत कमी दरवर्षी 15,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम किंवा बाल मृत्यू महिला मृत्यू येते आणि शून्यावर आणण्याचा येत्या 5 वर्षामध्ये कल्पेश बावन किंवा जिजाऊची सर्वोच्च प्रयत्न करेल आणि 100% शून्यावर आणेल हा आपल्याला शब्द देतो. आपण सर्वजण ग्रुप 3 वाजल्यापासून बसल्या
त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व बंधू भगिनींचे, नुकताच प्रवेश केलेल्या सर्व बंधू भगिनींनाही ते वचन देतो की आपल्याकडून कधीही आदिवासी समाजाच्या नावाने किंवा बहुजन समाजाच्या नावाची पावती पाडली जाणार नाही. कुठल्याही प्रकारचे हप्ते वसुली, कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट या इंडस्ट्रीतून भंगार विक, त्या इंडस्ट्रीतून केमिकल विक या कुठल्याही गोष्टी आपल्याकडून केल्या जाणार नाही. सूर्यप्रकाशा इतकं सरळ काम आणि स्वच्छ काम आपल्या जिजाऊ संघटनेकडून होईल, त्याच्या लोकप्रतिनिधीकडून होईल हा आपल्याला शब्द देतो. आपण सर्वजण सोशल मीडियाद्वारे जिजाऊचं जे चांगलं काम आहे ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचा, तोंडाने पोहोचा. प्रत्येक गावामध्ये गेले अनेक गोष्ट वया वाटप होतात, वृक्ष वाटप होतात. अगदी मेडिकल कॅम्प मार्फत अनेक बांधवांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियापासून कॅन्सरपर्यंत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. हजारो विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक मदत केलेली आहे. त्या सगळ्या विद्यार्थी साहेब बोलले का नक्कीच भिवंडीपेक्षा 1 लाख जास्त मतांनी म्हणजे 3.5 लाख झाली हे आपल्या कल्पेश भावाची निवडून येईल हा आश्वासित करतो. अनेक जणांचे पाहुणे रावणे नातेवाईक हे भिवंडी मतदारसंघात मुक्कामाला आहेत, नोकरी झालेल्या आहेत. त्यांनाही आपण विरोध करायचा आहे की आपले आप्पा भिवंडी मतदारसंघात लोकसभा लढत आहेत आणि त्यांनी तिकडे प्रचार करायचा आहे, तिकडे मदत नका जाऊ रे, मध्ये नका जाऊ.